द केरला स्टोरी 2 वर केरळ उच्च न्यायालयानं बंदी घातलेली आहे। सेन्सर बोर्डाला चित्रपटाचं पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिलेत। चित्रपटात जबरदस्तीने धर्मांतर, दहशतवाद दाखवल्याचा आरोप हा केला गेलाय। हा चित्रपट शुक्रवारी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता, पण या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली। या चित्रपटामुळे केरळची प्रतिमा खराब करू शकते असा आरोप या याचिकेमध्ये केला गेलाय। त्यानंतर न्यायालयानं या चित्रपटाच्या सादरीकरणावर बंदी घातली आहे। द केरला स्टोरी 2 वर केरळ उच्च न्यायालयानं बंदी घातलेली आहे। या सिनेमामुळे धार्मिक वातावरण बिघडू शकतं असं न्यायालयाचं म्हणणं आहे। चित्रपटामध्ये जबरदस्तीने धर्मांतर, दहशतवाद दाखवल्याचा आरोप सुद्धा केला गेलाय। या विरोधात न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली होती। शुक्रवारी या सिनेमाचं प्रदर्शन होणार होतं, मात्र न्यायालयानं या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातलेली आहे। द केरला स्टोरी हा सिनेमा सुद्धा, या सिनेमाचा पहिला भाग हा सुद्धा वादग्रस्त ठरला होता। त्यावर सुद्धा अनेक आरोप आक्षेप हे घेतले गेले होते आणि त्यानंतर आता केरला स्टोरी 2 हा सिनेमा येतोय, मात्र या सिनेमावर न्यायालयानंच बंदी घातली आहे। सेन्सर बोर्डाला चित्रपटाचं पुनरावलोकन करण्यासाठी विनंती केली आहे। चित्रपटात जबरदस्तीने धर्मांतर आणि दहशतवाद दाखवल्याचा आरोप आहे।